नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 6 अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन ऑन देम या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 32 आता आपण सोडवणार आहोत। या ठिकाणी काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेले आहेत। 3n+1 2x+3y आणि 2 ब्रॅकेटमध्ये l+b। यामध्ये n, t, y, l, b, x are the variables in this expression। वरती दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये n, t, y, l, b, x हे व्हेरिएबल्स आहेत। आता या टेबल मध्ये देखील काही टर्म्स दिलेले आहेत। 11mn -9x² y³ 5/6p आणि a। पहिल्या टर्म मध्ये नंबर आहे 11, त्याला कोफिशियंट असे म्हणतात, आणि त्या टर्म मध्ये mn हे व्हेरिएबल्स आहेत। दुसऱ्या टर्म मध्ये -9 हा कोफिशियंट आहे आणि x आणि y हे व्हेरिएबल्स आहेत। तिसऱ्या टर्म मध्ये 5/6 हा कोफिशियंट आहे आणि p हा व्हेरिएबल्स आहे। शेवटच्या टर्म मध्ये a हा व्हेरिएबल्स आहे आणि या ठिकाणी कोफिशियंट नाही, म्हणजे तिथे 1 हा कोफिशियंट असतो, म्हणून आपण कोफिशियंट मध्ये 1 लिहिलेला आहे। The algebraic expression 15 - x has two terms. The first term 15 is number. 15 - x ही एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, त्यामध्ये 15 हा नंबर आहे। The second term is -x. या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये -x ही दुसरी टर्म आहे। -x या टर्म मध्ये व्हेरिएबल आहे x आणि कोफिशियंट आहे -1। या ठिकाणी कोफिशियंट दिलेला नाही, म्हणजेच तिथे 1 हा कोफिशियंट असतो, म्हणून या टर्म मध्ये -1 हा कोफिशियंट आहे। टर्म विच हॅव द सेम व्हेरिएबल विथ द सेम पॉवर आर कॉल्ड लाईक टर्म्स। दिलेल्या टर्म्स मध्ये व्हेरिएबल आणि त्या व्हेरिएबलची पॉवर जर समान असेल तर अशा टर्म्सना लाईक टर्म्स असे म्हणतात। प्रॅक्टिस सेट 32 आता आपण सोडवणार आहोत। क्लासिफाय द फॉलोइंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन ॲज मोनोमियल्स, बायनोमियल्स, ट्रायनोमियल्स और पॉलिनोमियल्स। ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये एकच टर्म असते त्याला मोनोमियल्स असे म्हणतात। ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 2 टर्म असतात त्याला बायनोमियल्स म्हणतात। ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 3 टर्म असतात त्यांना ट्रायनोमियल्स म्हणतात, आणि ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 3 पेक्षा जास्त टर्म असतात त्यांना पॉलिनोमियल्स असे म्हणतात। आता यामध्ये मोनोमियल्स, बायनोमियल्स, ट्रायनोमियल्स आणि पॉलिनोमियल्स कोणकोणते आहेत ते आपण पाहूया। मोनोमियल्स म्हणजेच एकच टर्म असलेली अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स। पहिल्या उदाहरणामध्ये 7x, 6व्या उदाहरणामध्ये a आणि 7व्या उदाहरणामध्ये 4। यामध्ये एकच टर्म आहे, म्हणून यांचा मोनोमियल्स मध्ये समावेश होतो। त्यानंतर बायनोमियल्स। दुसऱ्या उदाहरणामध्ये 5y - 7z यामध्ये 2 टर्म आहेत। पहिली टर्म आहे 5y आणि दुसरी टर्म आहे -7z। त्यानंतर 5व्या उदाहरणामध्ये 5m - 3 अशा 2 टर्म आहेत। पहिली टर्म आहे 5m आणि दुसरी टर्म आहे -3, म्हणून यांचा समावेश बायनोमियल्स मध्ये होईल, 5y - 7z आणि 5m - 3। ट्रायनोमियल्स, ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 3 टर्म आहेत अशा टर्म। त्यामध्ये तिसरं उदाहरण पहा, 3x³ - 5x² - 11। यामध्ये 3 टर्म आहेत, म्हणून त्याचा ट्रायनोमियल मध्ये समावेश झाला। त्यानंतर 8वं उदाहरण पहा, 3y² - 7y + 5। यामध्ये देखील 3 टर्म आहेत, म्हणून त्याचा देखील समावेश ट्रायनोमियल्स मध्ये केला। त्यानंतर पॉलिनोमियल्स, 3 पेक्षा जास्त टर्म असलेलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन। चौथं उदाहरण पहा, यामध्ये 4 टर्म्स आहेत, 1 - 8a - 7a² - 7a³ अशा 4 टर्म आहेत, म्हणून त्याचा समावेश पॉलिनोमियल्स यामध्ये झाला। तर मुलांनो, अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 32 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे।
पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिस सेट 33 सोडवणार आहोत. धन्यवाद.